नमस्कार. अर्जुन हा जोशी वकिलाचा पाठलाग करत करत महिपतच्या घरी येतो. तर तिथे त्याला वेगळंच पाहायला मिळतं. तिथे नागराज, प्रिया आणि साक्षी बोलत असतात. आता अर्जुन लगेच त्यांचं बोलणं ऐकतो आणि रेकॉर्ड करतो. आता तो रेकॉर्ड व्हिडिओ करत असतो. नागराज म्हणत असतो, ही मूर्ख प्रिया ना, खरंच हिला काही कळत नाही. काही करून हिने अर्जुनशी लग्न करायला पाहिजे होतं. तेव्हा लगेच साक्षी म्हणते, नाहीतर काय, मी एवढी हिला सिक्युरिटी दिली होती तरीसुद्धा ही अर्जुनशी लग्न करू शकली नाही. त्या सायलीने येऊन हिच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, मी तिथे एकटीच होती बोलणारी. मी एकटी बोलून काय फायदा आहे? अर्जुनचं माझ्यावर प्रेमच नाही, तिचं सायलीवर त्याचं प्रेम आहे. मग त्या दोघंच लग्न करणार ना. मी एकटी काय फायदा तिथे बोलून? आणि सिक्युरिटी असताना सुद्धा ती सायली घुसलीच ना तिथे. साक्षी, तुझ्या सिक्युरिटीचा मला काहीच फायदा झाला नाही. नागराज म्हणतो, जर ही प्रिया सुभेदारांची सून झाली असती ना, तर मला त्या सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला असता. आणि साक्षी म्हणते, ही जर सून झाली असती तर माझा कायमचाच विषय संपला असता. मी निर्दोष सुटले असते. हा अर्जुन माझ्या मागे हात धुवून लागलाच नसता. आपण त्या म्हाताऱ्या मधुभाऊलाच अडकवलं असतं आणि मला निर्दोष सोडवलं असतं. असं खूप काही त्यांचा हा रेकॉर्ड व्हिडिओ अर्जुन करतो आणि अर्जुनला ते ऐकून धक्काच बसतो. लगेच इकडे ही लोक हसत खिदळत नंतर गप्पा मारत असतात. इकडे महिपत आणि जोशी वकील बोलत असतात. आता अर्जुन तोच व्हिडिओ घेऊन लगेच रविराजच्या घरी येतो. रविराज म्हणतो, कशाला आलायस तू इथे? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. अर्जुन म्हणतो, सिनियर, मी इथे बसण्यासाठी आलेलो नाही आहे, तर मी इथे तुला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायला आलो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला काही बघायचं नाही आहे, तू निघ इथून. प्रतिमा म्हणते, रविराज असं काय करताय? तो एकदा काय बोलतोय ते तर बघा. तो काय दाखवतोय? कोणती गोष्ट दाखवायला आलाय ते तर बघा. तेव्हा रविराज म्हणतो, पटकन दाखव काय आहे ते. अर्जुन लगेच आपल्या मोबाईलमधला तो व्हिडिओ काढतो आणि रविराजला दाखवतो. आता रविराजला तो व्हिडिओ बघून मोठा धक्काच बसतो. प्रतिमा आणि रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते. बापरे, एवढा मोठा फ्रॉड, एवढी मोठी फसवणूक करते ही प्रिया आपली. आता रविराजला काय बोलावं हे समजत नाही. आता थोड्या वेळाने अर्जुन निघून जातो आणि प्रिया घरी येते. प्रिया घरी आल्यावर रविराज तिच्या सटासट कानाखाली वाजवतो. आता प्रियाला समजत नाही नक्की काय झालंय. याला वेळ लागला की काय? ह्याने आल्या आल्या मला मारायला का सुरुवात केली? प्रिया म्हणते, काय झालं बाबा? माझं काही चुकलंय का? तेव्हा लगेच रविराज म्हणतो, चुकलं नाही तर तू गुन्हा केला आहेस. तू त्या महिपत आणि साक्षीच्या माणसांमध्ये असतेस. तू त्यांच्या संपर्कात आहेस. तू त्यांच्यासाठी काम करतेस. तेव्हा प्रियाला भीती वाटते. प्रिया म्हणते, याला कुणी सांगितलं? याला कसं कळलं सगळं? प्रिया म्हणते, नाही हो बाबा, सगळं खोटं आहे. तुम्हाला कोण बोललं? तेव्हा रविराज म्हणतो, मी पुरावा बघितला आहे, जिवंत पुरावा बघितला आहे, म्हणून मी तुला बोलतो आहे. तू आता मला आणि या गोष्टीला खोटं ठरवूच नकोस. जर तू इथून पुढे त्या महिपत आणि साक्षीच्या सोबत जरी दिसलीस, त्यांच्या आजूबाजूला जरी फिरकलीस ना, तर याद राख मी काय करेन. आता रविराजने प्रियाला धमकीच दिली आहे. प्रिया आता पूर्ण हादरून जाते. तिला काही समजत नसतं की नक्की रविराजला हा पुरावा कोणी दिला. मी आणि महिपत साक्षी एकत्र आहोत ते. तिच्या मनात नागोबाचा विषय येतो, पण ती म्हणते, नाही, नागोबा कशाला असं करेल? जर नागोबाने असं केलं तर त्याचं सुद्धा भांडाफोड होईल. नाही, नक्कीच हे सायलीचं काम असणार. म्हणजे सायली आता अर्जुनसोबत लग्न झालं आहे तरीसुद्धा शांत बसत नाही. म्हणून प्रियाला आता खूपच राग आलेला असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.